बारामतीच्या दत्तघाटावर ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं निरास्नान, ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात सोहळा पार। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आमदार रोहित पवार सहभागी। बारामतीच्या बऱ्हाणपूरमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये फुगडी आणि टाळ वाजवण्याचा लुटला आनंद। संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचं रिंगण सोमेश्वर नगरमध्ये रंगला रिंगण सोहळा। पंढरपूरमध्ये 16 ते 20 जुलै दरम्यान मांस, मटण, मासे विक्रीसह प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी। आषाढीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। जळगाव शहरामध्ये पावसाची हजेरी। आप्पा महाराज समाधी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात साचलं पाणी, नागरिकांची गैरसोय। नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त 9% पाणीसाठा शिल्लक, तर गंगापूर धरणाचा पाणीसाठा 22%। नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम। लातूर नीट प्रकरणामधील आरोपी जलील पठाणला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आरोपी संजय जाधवला 2 दिवसांची सीबीआय कोठडी। आरोपींच्या बँक अकाउंटमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचं उघड। निलेश लंकेंच्या आंदोलनामध्ये त्यांच्या पत्नी आणि लंकेंचाही सहभाग। जोपर्यंत जिल्हाधिकारी आंदोलन स्थळी येऊन शेतकऱ्यांची भूमिका समजावून घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, लंकेंचा इशारा। अहमदनगरमध्ये सुरू असलेल्या निलेश लंकेंच्या आंदोलनाला शेतकरी नेते अजित नवलेंनी दिली भेट। अधिकारी आणि सरकार या आंदोलनाची दखल घेत नाही, ही संतापजनक गोष्ट, नवलेंची प्रतिक्रिया। रायगडच्या माणगावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ। 2.5 कोटींपेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळणार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंचं वक्तव्य। मुंबई नाशिक महामार्गावरती पुन्हा एकदा वाहतूक कोंडी, वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटरपर्यंत रांगा। महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त। 22 जुलैपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। 2024-25चा केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलैला लोकसभेत सादर केला जाणार। हाथरस आणि अहमदाबादच्या दौऱ्यानंतर आता राहुल गांधी सोमवारी मणिपूरला जाणार। लोकसभा निवडणुकीमध्ये मणिपूरच्या 2 जागांवर विजय मिळवल्यानंतर राहुल गांधींचा मणिपूर दौरा। ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना केजरीवाल आणि आपला संपवायचं आहे। तसंच एमसारनं केजरीवालांविरोधात खोटी विधानं केली। सुनीता केजरीवालांचा मोदींवर निशाणा। इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून स्टारमर यांनी स्वीकारला पदभार। किंग चार्ल्स तृतीय यांच्या भेटीनंतर स्वीकारला पदभार। राष्ट्राच्या नूतनीकरणासाठी काम करणार, जनतेनं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार। इंग्लंडच्या पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर स्टारमर यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कियर स्टारमर यांना फोन। ब्रिटनची निवडणुका जिंकल्याबद्दल केलं अभिनंदन। स्टारमर ब्रिटनचे नवे पंतप्रधान। स्टारमर ब्रिटनमध्ये अनेक बदल घडवून आणतील, निवडणूक जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करतील, ब्रिटनमधील नागरिकांनी व्यक्त केला विश्वास। इंग्लंडमध्ये निवडणुकीमधील पराभवाची ऋषी सुनक यांनी स्वीकारली जबाबदारी। जनतेचा निर्णय मान्य, या पराभवानं खूप काही शिकवलं, सुनक यांची प्रतिक्रिया। यशराज फिल्म्सकडून स्पाय युनिवर्स सिरीज सुरू। स्पाय युनिवर्समध्ये अभिनेत्री आलिया भट्टसोबत अभिनेत्री शर्वरी वाघही दिसणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।